नमस्कार. जय महाराष्ट्र. शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे. एका रात्रीमध्ये संपूर्ण डाव पलटला आहे. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच रोज राजकीय घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंग घाटके हे भाजपला सोडशिट्टी देणार असून ते शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलं होतं. काही दिवसांपूर्वी कागलमध्ये झालेल्या सभेत बोलताना त्यांनी याचे संकेतही दिले होते. दरम्यान आज त्यांनी अधिकृतपणे भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. समरजित सिंह घाटके यांनी आज कागलमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. कागलमधील गैबी चौकातील सभेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. याशिवाय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित असल्याचेही बघायला मिळालं. समरजित सिंग घाटके यांच्यासोबतही त्यांचे हजारो कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा धक्का भाजपसाठी मानला जात आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून आता या निवडणुकीच्या तोंडावरच इनकमिंग सुरू झाले असल्याने महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे आणि महायुतीचं टेन्शन वाढलं जात आहे. त्यामुळे आता निवडणुकींमध्ये नेमकं कोणाचं सरकार येतं, कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचं सरकार येईल? आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.